हॅलो हॅलो. हा सर. हा सर. हा आवाज सर, बोला सर. येतोय. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हा येतोय सर, येतो. येतो सर, येतो. ठीक आहे. सगळ्यांना नमस्कार पुन्हा एकदा. मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आपलं डॉक्युमेंट डिजिटलायझेशनचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि शासनाने त्याबाबत खूप गांभीर्याने याबाबत आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये काल आपले डायरेक्टर जे आहेत पालकर साहेबांनी काल आमच्या विषयावर आढावा घेतला. त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा काही समाधानकारक स्थितीत कार्यवाही झालेली आहे असं दिसत नाही. आपण पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर बरेचसे पाठीमागे आहोत. तर त्याच्यात तुमचं काय प्रॉब्लेम आहे, कशामुळं आपण पाठीमागे आहोत तर हे जाणून घेण्यासाठी आणि आपलं कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यासाठी आपण आजची विषय बोलवलेली आहे. या विषयामध्ये आदरणीय शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम सुद्धा जॉईन होणार आहेत. हा चल, यायलाच आहे. आता जर आपण साधारणतः आपल्या कामकाजावर जर आढावा घेतला तर साधारणतः 183 शाळा ज्या आहेत, 183 शाळांनी अद्याप कार्यवाही सुरू केली नाही असं आपल्याला दिसून राहिलेलं. त्यामुळं ह्या शाळांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी एकदा सांगावं. त्यामध्ये 175 शाळा आहेत सॉरी, आणि 2034 कर्मचारी आहेत अशा शाळांत. त्यांनी अजून आपलं कामच स्टार्ट केलं नाही. तर त्यामध्ये नेमकं काय कारण आहे तर ते मी आपल्याला विचारतो अशा शाळांबाबत. तर शाळेचे नाव सांगतो तुम्हाला, म्हणजे सगळ्याचे नाही सांगत पण मुख्य शाळा ज्या आहेत किंवा ज्यांचे कर्मचारी जास्त आहेत अशा शाळा ज्या आहेत त्यांनी आपल्याला सांगावं. त्यामध्ये एक आहे मौलाना आझाद ज्युनियर कॉलेज. आहे का कोणी? मौलाना आझाद ज्युनियर कॉलेजचे आहे का? कोणी असेल तर हँड रेस करा. जर कोणी मीटिंग मध्ये मौलाना आझादचं असेल तर हँड रेस करा. मास्टर, हा बोला चौद सर. आहेत का तुम्ही? थोड़ा आवाज वाढवा हाँ। मास्टर. बड़े भाई आवाज, तुम थोड़ा सा ओके, रेंज में आ जाओ. आवाज अच्छी आ रही. त्यानंतर शिव छत्रपती कॉलेज औरंगाबाद M3 जे आहे त्याचे 55 लोक आहेत. तर त्यांचं आहे का छत्रपतीवाल्यांचं, राष्ट्रमातावाल्याचं, नंतर सरस्वती भुवन हायस्कूल त्यांनी सर असतील तर हँड रेस करा सर. कोणी असेल ना तर हँड रेस करा. दिसतंय का सर कोणी? हा नाही दिसत सर, एक नाही. मिनिट. मी काल आपल्या ग्रुपवरती यादी टाकलेली आहे PDF सर स्वरूपात. सगळ्याला एकदा अनम्यूट करू का? अनम्यूट केलं काय होतं, गोंधळ होऊन जातो सगळा. नका करू. हा. ठीक आहे, काय हरकत नाही. ह्या ज्या शाळांनी अद्याप कामकाजच सुरू केलं नाही अशा शाळांची काल रात्री यादी टाकलेली आहे मी PDF स्वरूपात. तर त्यांनी आजची आज आपल्या कामाला सुरुवात करून जे काही स्कॅनिंग करणं म्हणा किंवा अपलोड करणं म्हणा याबाबत आपण फॉरवर्ड करायचे DDO2 कडे. त्याचप्रमाणे काही अशा अडचणी होत्या ज्या आतापर्यंत आपल्या लक्षात आल्या. त्यामध्ये पहिली एक अशी अडचण होती का जुने कागदपत्र जे आहेत, बऱ्याच लोकांकडून अशी मागणी होती की आपलं काही लोक 95-96 ला जॉईन झालेले आहेत, 91 जॉईन झालेले आहेत, तर त्यांचे जॉईनिंग रिपोर्ट सापडत नाही किंवा असं. तर याबाबत काल क्लेरिफिकेशन दिलेलं आहे त्यांनी, पालकर साहेबांनी. त्यामध्ये जर अशा शाळांचे किंवा अशा कर्मचाऱ्यांचं एखादं जुनं ओरिजिनल सापडत नसेल तर ते, आणि झेरॉक्स असेल बरोबर, तर ते झेरॉक्स अटेस्टेड करा आधी मुख्याध्यापकांनी की सत्यप्रत आहे म्हणून, आणि मग त्याचं स्कॅन करून
मग ते अपलोड करा अशा सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की हे जे 60% वाले आहेत, 60% काही सापडत नव्हतं. तर 60% त्यामुळे त्यांनी अशा सूचना दिल्या की त्यांनी ईओला पत्र दिलेले आहे. प्रत्येक स्टेट मधल्या सगळ्या ईओना त्यांनी पत्र दिले डायरेक्टर ऑफिसने त्या कालात. आणि त्याच्यासोबत आपण यादी पाठवलेली होती तिघांच्या सहीची, लेखाधिकारी, त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर आणि डेप्युटी डायरेक्टर. तर त्या पत्र आणि त्या यादी तर त्या शाळेच्या संबंधित पेज, ह्या दोन गोष्टी अटेस्टेड करून अपलोड करायच्या. अटेस्टेड करण्यापूर्वी त्याच शाळेची यादी आहे का हे खात्री करायची. ही यादी कार्यालयात आम्ही ठेवतोय. ती कार्यालयातून आपल्याकडे नसल्यामुळं ती कार्यालयातून एक जण कोणीतरी या शाळेतलं आणि ते पेज घेऊन जा. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा होता की आपण जे अपलोड केलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे आता ही जी यादी आहे त्या ही माहिती सांगितली मी ज्यांनी आता कामकाज सुरूच केलं नाही अशा बाबत. दुसरा महत्वाचा असा एक मुद्दा होता की कामकाज सुरू केले शाळेने, काही माहिती सुद्धा अपलोड केली, पण त्या माहितीमध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि त्यामुळं ते आपल्याला अप्रूव्ह करता येत नाही, रिजेक्ट करावं लागतं आणि ती त्रुटी दुरुस्त करून घ्यावं लागतं. आपलं काम चालू आहे अप्रूव्ह करायचं. तर आपली टीम देवगिरी कॉलेजला बसलेली होती त्यासाठी, हे अप्रूव्ह करण्यासाठी आपण ही माहिती फॉरवर्ड केली. पण त्यांना ज्या ज्या अडचणी येतात किंवा ज्या त्रुटी दिसून येत आहेत त्याबाबत आपले एक मित्र आहेत शिसोदे, ते आपल्याला थोडस सांगतात. हॅलो सर, सगळ्यांना नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. आता आपण ज्या शाळेची फाईल अप्रूव्हला घेतली समजा, डॉक्युमेंट अप्रूव्ह करायला, तर त्याच्यात काय होतं, संस्थेचे आदेश जे आहेत तर काही जणांनी चांगले टाकले बरोबर ओरिजिनल वरून स्कॅन करून, काहींनी झेरॉक्स वरून असे टाकले की ते वाचनीय सुद्धा नाहीत, की त्याला आउटवर्ड नाही, दिनांक नाही, तर त्याला तिथं पीडीएफ वर दिनांक नाही, दुसरी दिनांक टाकलेली, त्याच्यामुळे ते रिजेक्ट करावं लागत. आणि आणखीन असे गोष्ट निदर्शनास आली की नियुक्ती आदेश जो आहे त्याची डेट सोडून दिली आणि ज्या तारखेला जॉईन व्हायचं तीच तारीख नियुक्ती आदेशाला टाकली, त्याच्यामुळे काही रिजेक्ट झालेत. आणि दुसरं रुजू अहवाल जो आहे की रुजू अहवाल समजा 1/10/97 कर्मचारी जॉईन झाला आणि वर तारीख दिसतीये 30 सप्टेंबर दिसतीये किंवा 27, शक्यतो रुजू अहवाल हा ज्या दिवशी आपण शाळेत रुजू झालो तेच तारीख पाहिजे. तेवढी काळजी दक्षता घ्यायला पाहिजे अपलोड करताना, की आपण जे अपलोड करतोय ती तारीख बरोबर आहे का नाही ते पाहून मग अपलोड करायला पाहिजे, जेणेकरून आपली फाईल रिजेक्ट होणार नाही. आणि सर नमस्कार. नमस्कार, बोला गोरे सर. गोरे सर बोला शिरोडे ना. सर, हा सर बोला सर. नियुक्ती दिनांक आणि जॉईनिंग दिनांक एक असू शकतो ना सर? असू शकतो ना. नाही असू शकतो. काहींची ज्या दिवशी संस्थेचे आदेश निघालेत त्याच दिवशी पण रुजू झाले ते पण असू शकतं ना, पण त्याच्यात तफावत असताना सुद्धा वेगवेगळ्या तारखा टाकण्यात आल्यात काही लोकांकडून. अच्छा. एक असू शकते ना, ज्या तारखेला Yes, sir. आदेश निघाले त्याच तारखेला पण जॉईन होऊ शकतात. हो. ओके, येस. फक्त ते अपलोड करताना जर तारखा व्यवस्थित पाहिल्या तर फाईल वारंवार रिजेक्ट करता येणार नाही. आणि आपण जेवढ्या वेळेस रिजेक्ट करू त्याची नोंद होती तिथं. आपण जर पाहिलं रिजेक्ट याच्यामध्ये किती वेळेस तुम्ही कोणती ऍक्शन केली, ड्राफ्ट किती वेळेस सेव्ह केला, फॉरवर्ड किती वेळेस केलं, रिजेक्ट किती वेळेस करून घेतलं, हे सगळं तिथं दिसतंय. तेवढे किती वेळेस तुम्ही रिजेक्ट करून घेतली त्याची नोंद होती त्याच्यात, की वारंवार रिजेक्ट नको व्हायला पाहिजे. आणि नियुक्ती वैयक्तिक मान्यता अपलोड करताना परीक्षा विधीन कालावधीची जी मान्यता आहे तीच अपलोड करा. काही लोकांनी काय केलं, सेवा सातत्य पहिले अपलोड केलं आणि आपल्याला आउटवर्ड नंबर कोणता टाकायचा आहे, जो बी आदेश 1 नंबरला आपण अपलोड करू त्याचा आदेश आणि त्याचा दिनांक आणि आउटवर्ड नंबर त्याचा अपलोड करायचा, टाकायचा आहे तिथं त्या मध्ये. तर त्याला परीक्षा विधीन कालावधीची जी मान्यता आहे तीच अपलोड करणं आवश्यक आहे. वैयक्तिक मान्यता प्रथम तीच असते.
आणि जर त्याच्या खाली जर तुम्हाला त्याच्यासोबत अपलोड करायचं असेल तर 2 नंबर ते स्कॅन करा तेव्हा सातत्याचं. हा सर, पहिली जी मीटिंग झाली होती ना आपली हा हा. परिहार सर हो, हो. आपण घेतली होती, त्यावेळेस काय सांगितलं होतं, वैयक्तिक मान्यता आणि सेवा सातत्य दोन्ही आवश्यक असेल. चालतं ना सर दोन्ही- अपलोड, पण दोन्ही- एक नंबरला परीक्षेविधीन कालावधीचीच मान्यता पाहिजे. जर दोन्ही एखाद्या- करायचं गोरे सर. गोरे सर, हो हो हो, दोन्ही दोन्ही केले मान्यता ना. करायच्या, परंतु आउटवर्ड नंबर आणि डेट जे आहे ना तर पहिल्या ऑर्डरची टाकायची. वैयक्तिक चाऊ सर. मान्यतेची असेल, हेलो वैयक्तिक चाऊ सर. मान्यतेची असेल. बोला बोला चाऊ सर, बोला ना. चाऊ सर, अपन एक बार सिसोदिया सर का पूरा सुन लेंगे और हो, फिर हो. बाद में जो भी शंका निरंकर है ना उस बाद में कर लेंगे एक बार. आणि क्या सर, वो काही- डिस्टर्ब हो जा रहे हैं, सिसोदिया सर काही- डिस्टर्ब हो जा रहे हैं. काही शाळेच्या बाबतीत काय झालेलं की 1 वर्षाची मान्यता आहे सुरुवातीला शैक्षणिक पत्राची, त्याच्यानंतर पुन्हा 1 वर्षाची मान्यता आणि त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी परीक्षेची मान्यता आहे. तर ते तिन्ही जर जोडल्यात म्हणजे ते 7वी पूर्ण होती, कुठं खंड दिसत नाही. आणि आपल्याला मात्र आउटवर्ड आणि दिनांक हे पहिल्या आदेशाचे आणि पहिल्याच मान्यतेचे टाकायचे आहेत. आलं का लक्षात आलं सगळ्यांना? आलं आलं. हो, आलं आलं. आणि शालात आदेशाच्या बाबतीत जे आहेत सर त्यांचे वैयक्तिक ज्यांना वैयक्तिक मिळालेले आहेत, काहींना ग्रुप शाळेचे पूर्ण आहे, तर त्याला ती फाईल ओरिजिनलच अपलोड करायची आहे स्कॅन करून. फक्त जे 1628 मधले आहेत तर त्यांना आता जे यादी मिळते इथून ती यादी आणि एक डायरेक्टर ऑफिसचं पत्र आहे, ते पत्र 1 नंबरला आणि त्याच्या खाली जी इथून पेरणी करून जी यादी मिळणार आहे ती यादी त्याला अटॅच करायची आणि अटॅच करून आणि मग ती अपलोड करायची. आणि त्या कर्मचाऱ्याची आपण माहिती भरतोय त्या कर्मचाऱ्याला हायलाइट केलेलं योग्य राहील. सिसोदिया सर, हा, सर. आदरणीय अश्विनीताई लाटकर मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक, या सुद्धा या ग्रुपमध्ये जॉईन झालेल्या आहेत. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. हॅलो लाटकर मॅडम, नमस्कार. हॅलो. नमस्कार नमस्कार हा, सर. सर, चालू आहे. नमस्कार. चांगल्या नमस्कार पद्धतीने चालू नमस्कार आहे मॅडम. तुमचं. सर एक चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन हो. करतायत. व्यवस्थितपणे आपण एक्सप्लेन करावं सर. आपल्या मुख्याध्यापकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या देखील आपण मांडाव्यात. आणि जेणेकरून आपल्याला आपलं हे जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे. कारण बरंचसं काम पेंडिंग आहे आणि राज्यस्तरावरून दररोज व्हीसी चालू आहेत, आढावा चालू आहे आणि छत्रपती संभाजीनगरचं काम मागे आहे असं माननीय संचालक महोदयांनी काल देखील व्हीसी घेऊन सांगितलंय. निश्चितपणे आपण चांगलं काम करू शकतो आणि आपल्याला ते करायचं आहे. ज्या कुठल्या तांत्रिक अडचणी असतील त्या देखील आपण या ठिकाणी एक्सपर्टच्या समोर मांडाव्यात. आपण त्या सोडवू. आवश्यकता असेल तर ऑफलाईन मीटिंग पण घेऊ. जेणेकरून आपल्या सगळ्यांचं काम हे, कारण ह्याला कालमर्यादा आहे आणि विहित वेळेत आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे. त्यामुळे सर्व मुख्याध्यापकांना माझी विनंती आहे की आपण हे समजून घ्यावं. आता अद्याप ज्या शाळांनी रजिस्ट्रेशन केलं नाही, लॉग इन केलेलं नाहीये, अशी देखील 175 शाळांची संख्या सांगितली आता आव्हाड साहेबांनी. तर सर्वांना विनंती आहे की आपण रजिस्ट्रेशन करा, लॉग इन करा. आपल्या सर्व जो स्टाफ आहे त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. जे काही पेपर आपल्याला स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचे ते देखील समजून घ्या आणि सगळ्यांनी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मिशन मोड मध्ये वॉरफूट वरती आपण हे कामकाज हाती घेऊन पूर्ण करावं अशी आपल्या सगळ्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने, शिक्षण विभागाच्या वतीने विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हॅलो पटेल सर. पटेल सर, हेलो. बोला. नमस्कार. हाँ बोलो पटेल सर, बोलो, आपको क्या बोलना है? आव्हाड साहेब नमस्कार. सर हॅलो. नमस्ते सर. हॅलो. हा सर नमस्ते म्हणलं. नमस्ते नमस्ते. बोला ना तर सर. ते काही अंशतः अनुदानित वरचे जी लोक आहे हा त्यांचं शालार्थ आयडी आदेश नसल्या कारणाने तेवढं काम थांबलेलं आहे. त्याच्या yes. बाबतीत काय करायचं ते सांगा. त्यांच्या बाबतीत सर आपण या इथं कोणाला तरी पाठवा. तिथून एक हा. प्रिंट देतो मी, ती प्रिंट घेऊन ती अपलोड करून टाका. चालेल चालेल. Yes. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा. ज्या लोकांचं झेरॉक्स आहे जुन्या याच्यातल्या 91-92 किंवा त्या पूर्वीच्या किंवा 2012 पूर्वीच्या विशेषतः, तर हो. त्यांचं जर ओरिजिनल सापडत नसेल तर अटेस्टेड करून ते अपलोड करा, जेणेकरून ते काम थांबणार नाही. त्याचबरोबर बर. मला अजून एक असं सांगायचंय
मी समजा एक शाळा आहे, एक शाळेमध्ये 10 लोक आहेत. 10 लोकांमध्ये तुमचं 7 लोकांचं किंवा 8 लोकांचं ओके सगळं डॉक्युमेंट, पण 2 लोकांचं डॉक्युमेंट ओके नाही. म्हणून या 2 लोकांसाठी इथे 8 लोक ठेवू नका. त्या 8 लोकांचा अपलोड करा, सेव्ह करा आणि फॉरवर्ड करा. म्हणजे जेणेकरून ते जे 2 लोक राहिलेले आहेत त्यांच्या बाबत नंतर आपल्याला काहीतरी निर्णय घेता येईल. बर बर. पवार मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे? पवार मॅडम, सुजाता पवार मॅडम काही बोलायचं आहे? हॅलो, जाधव एवी सर. नमस्कार सर. हा बोला मॅडम, बोला. सर, मी त्या दिवशी सिसोदे सरांनाही भेटलेली आहे. आमच्याकडे एका कर्मचाऱ्याचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत, परंतु डेट आणि आउटवर्ड नंबर सेव्ह होत नाही. त्यामध्ये बरं. डेट पण 3 सेव्ह झालेले आहेत, पण आउटवर्ड नंबर सेव्ह होत नाही. मग या मॅडम, कर्मचाऱ्याचा फॉरवर्ड केलं तर ते रिजेक्ट होतं तिकडं मॅडम ऑफिसमध्ये. आउटवर्ड नंबर टाकताना त्याच्यामध्ये कॉमा नको, नाही, कुठल्याही काहीच नाही. ते सगळं म्हणजे कुठल्याही तिथे सिसोदे प्रकारचं. सरांनी स्वतः पण बघितलंय, ते त्यांनी करून पण बघितलंय आणि मी त्याच्यासाठी तिकीट पण रेस केलेलं आहे. मग या संदर्भात काय सांगू शकाल? तिकीट कारण क्लोज तिकीट झालं पण का मॅडम? नाही सर, तिकीट आता 7 ठीक दिवस आहे. झाले तिकीट टाकून. तिकिटाचा आयडी पाठवा, मला पाठवा किंवा टाकलाय साहेबांच्या सर व्हॉट्सअपवर तुम्हाला. पाठवा. टाकलाय का? हो सर, हो. ओके ओके, बोलू आपण त्याच्या संदर्भात आज पुण्याला बोलू. ठीक वाहेद सर बोलो. ओके. वाहेद सर बोलो. वाहेद सर हैंड रेस करे आपने, बोलो. आपका माइक अनम्यूट करो वाहिद सर और बोलो. पवार मैडम. डोरमारे सर बोला सर. सर हॅलो. हा बोला बोला. म्हणलं सर, जे तुकडीवाले जे हे तुकडीवाले कर्मचारी आदेश आदेश क्रमांक. तुकडीवरले कर्मचारी आणि टप्प्यावरले कर्मचारी यांचा जो शालार्थ आयडी आदेश, शालार्थ आयडीचा आदेश जर व्हॉट्सअपवर पाठवला तर मग होईल आपल्या ग्रुपला. सर्वांचेच पाठवून नाही द्या सर, तर. आदेश सगळ्यांचे आदेश व्हॉट्सअपवर पाठवणं शक्य नाही होणार ना. व्हॉट्सअपवर ठीक पाठवणं आहे. शक्य होणार नाही सर. करायचं मग. ते एक प्रतिनिधी पाठवून ते डायरेक्टर ऑफिसचं पत्र आणि जे बुकलेट आहे त्याच्यातून हो. आपल्या शाळेचं जे पेज आहे तेवढं पेज आपण घेऊन जाऊ शकतात सर. सर, तिथं कॉन्टॅक्ट कोणाला करायचा? कॉल मी ऑफिसला येणार सर. ऑफिसला बरं सर, आपल्याकडे ऑफिसला या किंवा देवगिरी कॉलेजला. राजू राऊतराय यांना करा ना कॉन्टॅक्ट. ऑफिस मध्ये आणि देवगिरी कॉलेजला कॅम्प चालू, तिथून पण घेऊ शकतात सर. किरण मास्टर. हा बोलो सर. राजू राऊतराय असतील ना तिथं ऑफिसला? हाँ है ना, वो रहते ना सर, उनके पास पूरे डॉक्यूमेंट मिलेंगे. हा, त्यांच्याकडे ते 1-2 कागद, एक ते डायरेक्टरचं पत्र आणि आपल्या शाळेचं ते पान. हा आणि बरोबर, आवड हो. साहेब, सगळ्यात मोठी समस्या हीच होती, ज्या औषधा अनुदानित शाळा आहेत त्या आणि जे काही लोक सरप्लस झाले होते, जो आपण आपल्या निवेदनामध्ये सुद्धा मुद्दा मांडलेला आहे, तर ही समस्याच मोठी होती. आता ही समस्या सॉल्व्ह झाल्यामुळे तुम्ही बघा आता कसं जवळजवळ आता फास्ट काम होते, फास्ट काम होते, फास्ट काम होईल आता. फास्ट का काम आवड होईल साहेब? सर. सगळ्यात मोठी समस्या तुम्ही सॉल्व्ह केली ती. शालार्थ आयडी ग्रुप. वाहिद सर बोलो ना, वाहिद सर. वही शालार्थ आईडी का आदेश का ग्रुपच होना था स्कूल वाइज. नाही, ते देवगिरी कॉलेजला आपलं काम चालू आहे. आपला माणूस तिथं पाठवा आणि आम्ही त्यांच्याकडे कॉपी देतो. व्हॉट्सअपला वगैरे पाठवणं योग्य होणार नाही, ते इकडे तिकडे जाईल. नाही व्हॉट्सअपवर पाठवता येणार नाही. आवड साहेब, सर धन्यवाद सर. देवगिरी कॉलेज कशाला आपल्या ऑफिसलाच ठेवा ना. तिथं काम चालू आहे ना आपलं देवगिरीला. बरं, ऑफिसला मग देऊ, काय हरकत नाही. हॅलो, कारण तिथं काय होईल सर, ते मुलांची गर्दी, बिलकुल, आपल्या लोकांची गर्दी. बिलकुल पे युनिटला ठेवतो मी. आपला माणूस त्यांना- या, कोणाला हो तरी ना. एका जबाबदार माणसाला पाठवा आणि त्याच्याकडे कॉलेजला डिस्टर्ब होईल सर. आवड साहेब, येस सर, काय हरकत नाही. सगळेच लोक जाऊन पडतील तिथं. फक्त आता रिक्वेस्ट आपल्या सगळ्यांना एवढीच रिक्वेस्ट करायची की ज्या शाळांचं अद्याप स्टार्ट झालेलं नाही काम, त्यांनी कृपया आजच स्टार्टिंग करावं, जेणेकरून आपण राज्यात समाधानकारक स्थितीमध्ये राहू.
नाहीतर काल पालकर साहेबांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आपल्या पेनेट बाबत, त्यामुळं ही विषय आपल्याला बोलावी लागली. ठीक आहे आवड साहेब, हा. तुम्ही बघा आता 2 दिवसामध्ये ना 2 दिवसामध्ये आपला जिल्हा कुठे जातो बघा तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. बोला मॅडम, पवार मॅडम बोला. सर बोलता नाही येते, म्हणे बरं नाहीये, बोलता येत नाही. बर. काय झालं? अरे पर्सनल बोला. दानवे मॅडम बोला. सुरेखा ताई बोला ना. हॅलो. हॅलो. काय करा आता सुरेखा ताई बोला. एक मिनिट, सुरेखा ताई बोला. त्याच्यामध्ये लागतं ना, तसे कागद टाकून घ्या, त्याची फाईल करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक काम करा, जे सोपं आहे ना ते करून घ्या आधी. सर नमस्कार. बोला मॅडम बोला. हा सर, आपले जे आहे ना आजच्या मीटिंग मध्ये बऱ्याचसा आवाजाचा प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे आपले जे अपेक्षा आहेत की कोणता आदेश टाकला जावा, कोणता नंबर टाकला जावा, तर याची जर एक पोस्ट बनवून टाकली तर ती सगळ्यांना सोयीस्कर होईल. कारण यामध्ये काम जे राहिलंय हे जास्त करून अंशतः अनुदानित शाळेचंच राहिलेलं आहे. 1628 शाळांची जी समस्या होती शालार्थची, तर ती तुम्ही सॉल्व्ह केली. काल मी तुम्हाला भेटले पण होते त्या संदर्भात, तर ते छान झालंय. फक्त आम्हाला आता ती यादी मिळणं अपेक्षित आहे आणि पत्र पण मिळणं अपेक्षित आहे. दुसरं कुठलं माहित नाही, मी तुम्हाला चर्चा केली. आणि दुसरा विषय असा होता की बॉन्डची मागणी केली जाते, तर आपण मागच्या वेळेस पण दिलेले आहेत ह्याच्यासाठी हमी पत्र जे घेतो ना एनपीएस मध्ये लागू एनपीएसच्या संदर्भात, तर प्रत्येक वेळी बॉन्डची गरज आहे का, असं मला एक विचारायचं होतं. नाही, तो विषय माझा नाही मॅडम, ते आपण ईओ कार्यालयाशी बोलावलं जाईल तुम्हाला. बरं ठीक आहे. सुरेखा मॅडम, कोणी बॉन्डची मागणी कोणी केली? बऱ्याच सेकंडरीच्या लोकांचे मला फोन आले की नाही काय झालंय बरं का सर, प्रायमरीचे ज्यांचे प्रस्ताव जमा केले ना शिक्षणाधिकारी प्राथमिकला, त्यांनी तिथे बॉन्ड घेतल्याशिवाय प्रस्ताव जमा केले नाही. त्या संदर्भामध्ये मी आपल्या आदरणीय शिक्षणाधिकारी मॅडम लाटकर मॅडम सोबत काल बोललो, त्यांना मी कॉल केला होता. म्हणलं मॅडम आपलं जर तसं काही असेल तर सुधारित पत्र काढा, म्हणजे उद्या प्रस्ताव जमा करताना पुन्हा परेशानी होणार नाही. आपल्याकडे नाही. गोरे सर, माध्यमिकला बॉन्डची अपेक्षा नाहीये काहीच. प्राथमिकला काय केली आता, त्या 2:30 वाजता त्यांची मीटिंग आहे प्राथमिकची. त्या 2:30 वाजता त्या प्राथमिकच्या मीटिंग मध्ये प्राथमिकचा एकही प्रस्ताव बॉन्ड शिवाय स्वीकारलेला नाही त्यांनी. आपल्याकडे बॉन्ड घेतला प्रत्येक कर्मचाऱ्याचा. गोरे सर आपल्याकडे नाही हो, आपल्याकडे तो विषयच नाही. आपल्याकडे नाही विषय तो. सर तो विषय वेगळा आहे सर. हॅलो. आवड साहेबाचा विषय नाही येतो. राऊत सर, आता यांच्याशी बोलणं असं समजतंय की आपला हा जो टप्पा अनुदान आता जो मिळणार आहे आपल्याला, हो त्याच्या बाबतचा तो विषय आहे तो. बरोबर. नाही मॅडम होत्या ना जॉईन झाल्या, त्यामुळे हा विषय काढला आपण. अच्छा ठीक आहे. हॅलो. बोलो सर, बोलो. प्राथमिकचे माझ्याकडे 2 शाळा आहे, आम्ही प्रस्ताव सादर केले तर तिथं बॉन्ड लागला नाही. बघा बरं, चर्चा लोक काय करतात, अनुदान सर्व विषय अलग टप्पा अनुदान असेल ते वावड्या उठवतात लोक काहीतरी. चला आता आवड साहेब. चला जोनन सर सोनवणे सर बोला. जेवी सोनवणे सर बोला, काय बोलता? जेवी सोनवणे सर काय विचारायचंय? जनार्दन सोनवणे, आपण हँड रेस केलेला आहे. टेकाळे सर बोला. टेकाळे सर, 1-2 मिनिट. हा बोला जेवी सर बोला. आमचे क्लर्क काल युनिटला गेले होते सर्व डॉक्युमेंट घेऊन, तर जे अस्पष्ट दिसत होतं त्यांनी सांगितलं कलर झेरॉक्स काढा. आता ज्यांची झेरॉक्स काढायची तेच ब्लॅक अँड व्हाईट आहे, तर कलर काढून कोणतं वेगळं येणार आहे? नाही, पण ती थोडी स्पष्ट असावी. त्यांचा उद्देश असा आहे की ती स्पष्ट असावी.
म्हणजे त्याच्यातला आउटवर्ड नंबर म्हणजे दिसला कलर पाहिजे, द्यायचा नाव का काय दिसला बुवा? पाहिजे, जे कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचंय ना ते सुस्पष्ट वाचनीय असावं. स्पष्ट दिसलं पाहिजे. अस्पष्ट त्याचे हा आउटवर्ड नंबर दिसत नाही, त्याचं नाव दिसत नाही, त्याच्या बाकीची सही दिसत नाही, तर असं नाही चालणार ना. नाही म्हणजे कलर नको ना, फक्त स्पष्ट दिसलं पाहिजे ना. कलर म्हणजे सुस्पष्ट दिसलं असं आवश्यक आहे. सुस्पष्ट असं वाचतात. आम्हाला वाटलं का समजा कलर समजा काढायचं. नाही डायरेक्ट स्पष्ट ऐका दिसलं ऐका पाहिजे, स्पष्ट दिसलं समजा पाहिजे. डायरेक्टर बरं, ऑफिसने ठीक आहे, ते ठीक आहे. ओपन करून पाहिलं तर त्यांना ते वाचता आलं पाहिजे ना काय ते. हो आलं लक्षात आलं. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. टेकाळे सर, रामनाथ टेकाळे सर, बोला काय प्रश्न आहे तुमचा? रामनाथ टेकाळे सर, रामनाथ टेकाळे सर, भानदास काळे सर, बोला. भानदास काळे सर, हा बोला काळे सर, हा बोला काळे सर, नमस्कार, बोला बोला, हा बोला. सर्व कर्मचाऱ्यांचे डॉक्युमेंट फॉरवर्ड दिसत आहे सर, DDO2 ला फॉरवर्ड दिसत आहे, म्हणजे माझी शाळा आणखी चेक नाही झाली का? मला कळलं नाही काय म्हणायचं तुम्हाला. तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी फॉरवर्ड केले होते DDO2 ला, हा हा आणि परंतु फॉरवर्ड त्या यादीत नाव आलं, पण त्या यादीत नाव आलं झिरोच्या यादीत नाव आलं का? हा नाही हा हा मी माझ्या लॉगिनला चेक केलं. नाही तसं होणार नाही शक्यतो. फॉरवर्ड केलेला असेल तर यादीत नाव येणार नाही, कारण ते ऑनलाईन घेतलेला डाटा आहे. तरी जर काळे त्याचा सर, काय काही प्रश्न प्रॉब्लेम आहे? असेल तर काही अडचण नाही, आपण करून काळे घेऊ. सर, काय प्रश्न आहे? सर हा माझा काळे प्रश्न, सर, हा सर बोला ना, बोला ना. माझा प्रश्न असा आहे की मी माझ्या लॉगिन वर फॉरवर्डच दिसते, आणखी अप्रूव्ह नाही दिसत आहे, म्हणजे माझी शाळा चेक नाही झाली का हे विचारायचं होतं सर मला. नाही ते काम चालू आहे ना सर आपलं. ओके ओके चालेल सर. ती नाही अडचण काही. फॉरवर्ड त्या फक्त यादीत नाही ना सध्या सर, आपलं काम झिरोच्या एवढं आहे की यादीत नाहीये फॉरवर्ड ना करा. सर, झिरोच्या यादीत नाहीये ना काळे सर? हॅलो, नाही 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 हा सर. हा, मग ठीक आहे, मग काम चालू आहे. ओके ओके, धन्यवाद सर. नाही असं तर काही नाही ना का ज्यांचे प्रस्ताव जमा झालेले नाही अजूनपर्यंत, ऑनलाईन फॉरवर्ड केले परंतु प्रस्ताव जमा झालेले नाही, त्यांचं बाकी नाही असेल. तसं काही नाही, तसं काही नाही. हॅलो हा हॅलो, हॅलो, हे त्यांनी कानाला लावलं त्यामुळे येतात. हॅलो. तर सर ठीक आहे, सगळ्या गोष्टींचं समाधान आपलं झालेलं आहे. आदरणीय लाटकर मॅडम यांनी केलेल्या आव्हानानुसार त्यांनाही वरच्या लेवलवरून या गोष्टीचा पाठपुरावा आणि आढावा घेतला जातो. त्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचं काम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं काम हे चांगल्या पद्धतीने व्हावं ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या अपेक्षा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आहेत. आव्हाड सर आहेत, शिसोदे सर आहेत. आव्हाड सर आणि शिसोदे सरांनी आपल्याला ह्या डॉक्युमेंट अपलोडच्या बाबतीत आपल्या ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचं निरसन या ठिकाणी केलेलं आहे. शेवटी त्यांनी एकच सांगितलेलं आहे की तुम्हाला कागद जर लागत असेल तर तो तुम्ही पे युनिट कार्यालयामध्ये येऊन राजू राऊतराय असतील, आव्हाड सर असतील, शिसोदे सर असतील या तिथल्या कुठल्याही स्टाफच्या माध्यमातून आपण ते घेऊ शकतो. म्हणजे त्यांचंही आपल्याला 100% सहकार्य हे काम पूर्ण करण्यासाठी आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण आपलं काम जर अपूर्ण राहिलेलं असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करून छत्रपती संभाजीनगर, जसं चाऊस सर, पटेल सर यांनी अपेक्षा व्यक्त केली की लवकरात लवकर आपण फास्ट हे काम, गोरे सर हे काम पूर्ण करू. तर प्रत्येकानं आपापल्या संपर्कात असणाऱ्या मुख्याध्यापकांना संपर्क करून त्यांना काही अडचणी येत असतील तर आपण आपल्या लेवलवर त्या सॉल्व्ह करून काम लवकरात लवकर पूर्ण करू ही अपेक्षा आणि हे आश्वासन आपण आजच्या या मीटिंगच्या माध्यमातून आदरणीय लाटकर मॅडम, आदरणीय आव्हाड सर आणि सर्वांना देऊ. आणि आव्हाड सर संपवायची सर मीटिंग. हॅलो आव्हाड सर. हो सर, हो सर, काय अडचण नाही. हा, तर आपण आता ही मीटिंग या ठिकाणी कन्क्लूड करूयात. पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ही मीटिंग संपली असं या ठिकाणी जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचे. किरण मास्टर, हा आपण हा, ही बोला सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डिपार्टमेंट तर्फे, अरे सन्माननीय आव्हाड साहेब, लाटकर मॅडम तर्फे आपलं सुद्धा या अरे ठिकाणी अभिनंदन. आपलं काम आहे चौसरी, आपणच काम आहे. आव्हाड सर, धन्यवाद. किरण सरांचं आणि आपल्या मीटिंग सर्वांचं मीटिंग पुन्हा आयोजित एकदा मीटिंग खूप आयोजित खूप करण्यासाठी आभार.
हॅलो, पवार साहेब मीटिंग आयोजित करण्यासाठी चाऊस सरांनी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यासाठी थँक्यू रिटायर थँक्यू असणारे सर माणसं सुद्धा किती दक्ष असतात. थँक्यू यासाठी चाऊस सरांचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल. येस आणि येस धन्यवाद सर. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद गोरे सर 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 धन्यवाद धन्यवाद.